गणेशोत्सव 10 दिवस येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रामध्ये पेण नंतर नंदुरबार शहर गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. नंदुरबार शहरामध्ये यंदा कोणत्या गणेश मूर्तीचा क्रेज आहे, किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती बाप्पा तयार केला जातो, कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये विक्री होते, कितीची उलाढाल झालेली आहे, किती कारखाने आहे, कोरोनाच्या 2 वर्षानंतर काय परिस्थिती आहे, या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. 2 वर्षापासून कोरोनामुळे गणेश मूर्तींच्या उंचीवर आणि गणेश उत्सवावर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे नंदुरबार शहरातील मूर्तिकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र यावर्षी गणेश उत्सवावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने गणेश भक्तांकडून उंच आणि मोठ्या मूर्तीची मागणी नोंदविण्यात येत आहे. नंदुरबार शहरामध्ये प्रसिद्ध मूर्तिकार आहे नारायण बाबा यांनी खूप सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहे. यंदा गणेश उत्सवामध्ये प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचं आकर्षण आपल्याला दिसून येत आहे. आपल्यासोबत मूर्तिकार आहे प्रसिद्ध असे नारायण बाग. काय सांगाल भाऊ, कोरोनाच्या 2 वर्षानंतर मूर्तीच्या विक्रीमध्ये वाढ झाली का घट झाली, काय सांगाल? नमस्कार. खरोखर 2 वर्षानंतर गणपतीचा जो उत्साह आहे हा फार जोरात आहे. जे मंडळ अगोदर 2 वर्षापासून जे स्थगित झाले अशा मंडळांनी यावर्षी फार जोराने फार जोमात मोठ्या मूर्तीची भक्ती केली. जे 2 फुटाच्या मूर्ती बसवतात त्यांची आता जवळपास 7-8 फुटापर्यंतची मूर्ती बाळगते. परंतु योगी आणि त्या कोरोना काळाच्या जे मूर्तिकार लावले होते याच्यात 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मूर्तिकारांनी ₹1,200 मूर्तिकारांनी नोंदल्या. त्या थोड्याशा अपूर्ण प्रमाणात बघायला गेल्या दर कमी शासनाचे काही निर्बंध होते ते काही वेळ लागला. त्याच्यामुळे मूर्तिकारांना पुरेसा वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे बरेच काही मंडळ आहेत त्या मंडळांना आम्ही मोठे करू शकतो त्याची आम्ही खंत म्हणून आम्हाला ते मन दुखल्यासारखं झालेलं आहे. पेणच्या गणेश मूर्तीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मूर्तींना राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. नंदुरबारमधून शेजारी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात गणेश मूर्ती विक्रीसाठी जात असतात. जिल्ह्यात गणेश मूर्ती बनवणारे जवळपास 30 पेक्षा अधिक कारखाने असून यातून एका महिन्यात 2.5 कोटींचा आसपास उलाढाल होत असते. गेल्या 2 वर्षात मूर्तिकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र यावर्षी गणेश उत्सव मंडळात उत्साह असल्याने ₹50 तर ₹1,00,000 गणेश मूर्ती विक्रीसाठी तयार असल्याचे मूर्तिकार सांगतात. रवींद्र पाटील हे प्रसिद्ध नंदुरबारचे मूर्तिकार आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती यंदा मूर्तींची. यावर्षी गणपती बनवायला लेट कनेक्शन दिल्यामुळे प्रोडक्शन कमी झालेलं आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे मूर्त्यांची पूर्तता होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मूर्त्यांची शॉर्टेज झालेली आहे. तुमच्या मूर्त्या कोणकोणत्या राज्यांमध्ये जातात आणि किती दिवसापासून मूर्त्या बनवतात? भाव वाढले आहेत का, एवढे डिमांड वाढली आहे का कमी झाली आहे, काय सांगाल? यावर्षी अनिश्चित वातावरण असल्यामुळे आम्ही लहान मूर्त्या बनवतो. जरी शेवटी परमिशन दिल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये आम्ही जास्त झालं तसं केलं तरी 8-9 फुटांच्या मूर्त्या बनवल्या आहेत. 1 फुटापासून तर 10 फुटापर्यंत 9 फुटापर्यंत. यंदाचा गणेश उत्सवामध्ये प्रभू रामचंद्र यांच्या स्वरूपात मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. या मूर्तीला गुजरात आणि मध्य प्रदेशात मोठी मागणी आहे. अयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती असलेली मूर्ती देखील हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बाजीराव महाराजा नंदराजा महादेव यांच्या मूर्तीची मोठी मागणी आहे. 2 वर्ष असं झालंय आम्ही मोठ्या मूर्त्या बनवल्या होते पण ते 4 फुटाचे कोरोनामुळे 4 फुटाच्या निर्बंध आला. तर सर्व माल ते होतो आम्हाला 2 वर्षामध्ये म्हणजे आमच्या आर्थिक व्यवस्था इतकी खराब झाली होती. यावर्षी आम्हाला परवानगी भेटली आहे. यावर्षी सर्व बाप्पाच्या कृपेने सर्व व्यवस्थित होती अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि यापुढे पण अशीच अपेक्षा आहे आम्हाला. किती फुटाच्या मूर्ती आहेत तुमच्याकडे आणि सर्वात मोठी मूर्ती कितीला जाते आणि छोटी मूर्ती कितीला जाते, किंमत का आहे? मूर्तीचे रेट असं का तर कोणी 50,000 आता कोणी 12,000 20,000 म्हणजे मूर्तीवर असावं. जसं मोठा झालं तसं नाही. मुखाने वाटलं जास्त पाहिजे ना त्यांना लोखंड वगैरे वापरावं लागतं मला त्याची किंमत थोडी जास्त असते. प्रत्येक वेगवेगळी कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या बनवत आहे तुम्ही? आता आमच्याकडे खेळचे मॉडेल आले ज्याचे मॉडेल येतात. विठू माऊली बालाजी
हे सगळे मोठ्या मूर्ती आहेत 15 फूट 12 फूट 17 फूट. गेल्या 2 वर्षांपेक्षा यंदा 15 ते 20% मूर्ती विक्रीत वाढ झाली आहे. नंदुरबार शहरात छोटे मोठे 30 ते 35 कारखाने असून यात 40 ते 50 हजार मूर्ती तयार केल्या जातात. हजारो लोकांना रोजगार मिळतो. जानेवारीपासून तर सप्टेंबरपर्यंत मूर्ती तयार करण्याचे काम नंदुरबार शहरात सुरू असते. शहरातील नारायण वाघ, सुनील चौधरी, मनोज वसईकर, रवींद्र पाटील, मधुकर चौधरी, अण्णा चौधरी, रवींद्र पाटील, अजय पाटील हे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. ताई, तुम्ही काय काय काम करता इथं? आम्ही कलरिंग करतो, हां. गोल्डन करतो, सर्व काम करतो. किती दिवसापासून कामाला लागलेत तुम्ही? आम्हाला 3 महिने झाले. तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे? नाही, आम्ही काढायला काय मानधन दिलं जातं तुम्हाला दिवसाला? 150 रुपये. बरं. किती मूर्त्या बनवल्या तुम्ही आतापर्यंत? किती मूर्त्या बनवल्या, पण 3 महिन्यापासून. गुजरात आणि मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात भाविकांनी गणेश मूर्तीची बुकिंग केल्याची माहितीही गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांनी दिली आहे. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार असून सर्व गणेश भक्त गणरायाची आगमनाची प्रतीक्षा करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार. किती मूर्त्यांना टचअप करतात, सजावट करतात साधारणतः? 7 ते 8 हजार. मूर्तीपर्यंत गोल्डन काम वगैरे, हां. बाकी सजावटचा सांगता येतं. बरं. किती दिवसापासून कामाला लागले तुम्ही? ही 4 महिन्यापासून. बरं.